आणि खरं तर सुरेशभाऊ आजवर आमचा आजचा 6वा दिवस आहे. आज खरं तर आजनावर येथे आजनावर होणाऱ्या या प्रकल्पाच्या खरं तर मिटिंग होती आणि त्या मिटिंगच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातून आलेले सर्व अधिकारी मंत्र्यांचा मॅडम असतील तहसीलदार असतील सगळ्या प्रकारचे अधिकारी त्या ठिकाणी मिटिंगला होते. पण त्या अधिकाऱ्यांचा मी खरं तर काकाला मी निषेध करतो की आमचा माणूस 6 दिवस झाला इथे उपोषणाला बसलाय. तुम्ही तुला मिटिंगसाठी तिकडे आंदोलन आलात, तुम्हाला लाज नाही वाटली उपोषण करताना भेटायची? गाड्या लावायला जागा नव्हती, एवढं त्या ठिकाणी अधिकारी आले. अरे थोडीशी तरी जगाच्या मनाची लाज वाटली पाहिजे. आपण मिटिंग घेतोय आणि मिटिंगसाठी पुण्यावर आला आणि आंदोलनाला तुम्ही गेलात आणि इथं आमचा उपोषण करणारा आमचा मित्र सुरेशभाऊ तिथं आलाय. काय नाही घडला, काय गोष्ट झाली हे ऐकण्यासाठी बिचारा उपोषण करून त्या ठिकाणी ते आले. पण तिकडनं आल्यानंतर परत उपोषणला बसले, त्यांना सलाह लावली. पण मी या अधिकाऱ्यांचा निषेध करतो. थोडीशी तरी जगाची नाही तर मनाची यांना लाज वाटलं पाहिजे. पत्रकार मित्रांनो, साधी गोष्ट 6 दिवस झाले बिनआमापर्यंत हा माणूस आदिवासी बांधवांसाठी उपोषण करतो. उद्या आमचं आंदोलन आहे आणि त्या ठिकाणी मोर्चा केली आणि त्या ठिकाणी मिटिंग झाल्याच्या नंतर त्या खरं तर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे होता की त्यांचा जाहीरपणे निषेध करतो. ते असतील मोठमोठे अधिकारी, आम्हाला काय नाही पडलं. प्रांत मॅडमचं सुद्धा आणि तहसीलदारचं काम होतं विचारपूस करणं. 6 दिवस झाला माणूस उपोषणाला बसला, त्याची तब्येत कशी आहे, त्याचं काय होणार आहे? उद्याला जर या माणसाच्या जीवाला काही कमी सरळ झाला तर या अधिकाऱ्यांची आम्ही सुटका करणार नाही. कारण तुम्ही एवढे बेधडकपणे यासाठी गाड्या घ्यायला तुमच्या समोरून गाड्या जातात आणि तुम्ही उपोषणाला भेट देत नाही. ही शिवरायाची जन्मभूमी आहे, शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. थोडा खरं तर या जन्मभूमीमध्ये तुम्हाला थोडीशी जराची एक मनाची लाज वाटली पाहिजे. आता मी या ठिकाणी तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं आणि जुन्नर तालुक्याच्या वतीनं मी अधिकाऱ्यांचा निषेध करतो. असं कुणावर येऊ, हा प्रसंग कुणावर येऊ. हा सुरेश भाऊ स्वतःसाठी बसलात का? हा प्रकल्प व्हावा म्हणून, या आधाराची अक्कलपट्टी करावं म्हणून त्याने आता 6 दिवस आहे. सुरेश भाऊ घाबरायचं नाही. उद्याचं आंदोलन नुसतं आंदोलन नाही, उद्या 15 ऑगस्ट झाल्याच्या नंतर धरपकड मोर्चा झाले जाणार. धरपकड मोर्चा म्हणजे काय? खाली डोक्यावर पाय, खाली डोक्यावर पाय, खाली डोक्यावर पाय. उद्याचं आंदोलन झाल्याच्या नंतर 17 तारखेला आमचं पुण्याला आंदोलन आहे. हे आंदोलन आम्ही थांबणार नाही. आपण 15 ऑगस्ट आंदोलन काय स्वातंत्र्याचा दिवस आहे. स्वातंत्र्याचा दिवस आपण 15 ऑगस्ट दिवस देशाला जगाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये इथं आमचं रॉकेटी झालं, आमचं रॉकेटी प्रकल्प, आम्हाला 6 दिवस उपोषण, आम्हाला आंदोलन. ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकार मित्रांनो, मला या ठिकाणी त्यांना परत या अधिकाऱ्याला सुनवायचंय. एवढे पाहिलीचे 50 अधिकारी तिथे आले, त्यातले एक पण अधिकारी सुरेश भाऊला मध्ये बसले. साधी विचारपूस सुद्धा नाही केली. म्हणजे किती झाडच आहे, किती अधिकाऱ्यांची झाड कापली आहे. 2 गाड्या पिंजऱ्याच्या. अरे मिटिंग होतो एवढ्या पिंजऱ्याच्या. आम्ही काय दहशतवादी आहेत? अरे काय चाललंय तुमचं? कशासाठी 2 पिंजऱ्याच्या गाड्या? आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व समाज बांधवांना, तमाम जुन्नर तालुक्यातील जनतेला, पुणे जिल्ह्यातील जनतेला, ठाणे जिल्ह्यातील जनतेला अजूनवर भावने नंतर भोराणीची मंडळी बोलण्याची उद्या बरेचशा तात्पर्य झाले येणार आहे. प्रत्येक माणसाने आपला जुन्नर तालुक्याचा स्वाभिमान जपा, शिवरायाच्या मुलीचा स्वाभिमान जपा आणि मोठ्या प्रमाणामध्ये उद्याचा रस्ता आंदोलन तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी करायचं. सुरेशभाऊची तब्येत खालावली. आजचा 6वा दिवस आहे. सुरेशभाऊची मुलं लहान लहान आहेत. सुरेशभाऊच्या सासऱ्यांचं निधन झालंय. एवढं दुःख असताना सुद्धा सुरेशभाऊ तुम्ही आज या ठिकाणी उपोषणाला ठाम आहेत आणि त्या मिटिंग मध्ये येऊन सांगितलं त्यांनी माझ्या उपोषणाला ठाम आहे. एक स्वाभिमान आहे सुरेश भाऊ
आणि म्हणून तुम्ही येते नाही. तुम्ही उद्याला बघा कसं पेटतोय रान, कसं पेटतोय तालुका, कसं पेटतोय जिल्हा, हे तुम्ही बघत राहा. अजिबात खचायचं नाही. हे तमाम सर्वसामान्य जनता या प्रकल्पामध्ये पाठीशी आहे. शेतकरी तुमच्या पाठीशी आहे. अत्यंत ही निंदनीय गोष्ट आहे. शिवरायाच्या भूमीला ही न शोधणारी गोष्ट आहे. शिवरायाच्या पायथ्याशी, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पायथ्याशी हा माझा मित्र करतो. या ठिकाणी आम्हाला उपोषण करतोय. आणि ते उपोषण कधी सुरू केले? 9 ऑगस्टला जागतिक दिन. त्या देशामध्ये जे जागतिक दिन आहे आदिवासी समाजाचं, त्या जागतिक दिनाविषयी त्याने उपोषण सुरू केलं. आणि आपण आंदोलन कधी करतोय? 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट म्हणजे काय? स्वतंत्र मेळावा म्हणतो आपण. अरे कुठेही स्वतंत्र, कुठेही स्वतंत्र, कुठे गरिबांना नाही. आणि आंदोलनाचं टायमिंग काय आहे? 12 वाजता आंदोलन सुरू करणार आहे. या अदानीची 12 वाजवायचे 12 म्हणून टायमिंग आहे 12. आणि 15 ऑगस्टचा आपण 11च्या सर्वांनी 15 ऑगस्ट कार्यक्रम उरकून या आणि वेळ तिथे 12 वाजता या. त्या ठिकाणी काय व्हायचं ते होऊ द्या. तिथं आपण मागे ठरायचं नाही. कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही. त्या ठिकाणी मी खरं तर सर्व समाज बांधवांना धन्यवाद देतो. 1000-500 हजारोच्या संख्येने मुसळधार पावसामध्ये लोक त्या ठिकाणी जमली. ते आम्हाला म्हणले आमचं म्हणणं ऐकून या. त्याने काहीतरी आम्हाला पिक्चर दाखवा आणला होता. तो दाखवून तुमचा पिक्चर कसला दाखवायचा माहिती आम्हाला. कसला आणला हा पिक्चर? तो तिकडं. तुम्ही आम्हाला प्रकल्पच होऊन द्यायचा नाही. तुमच्या माहिती ऐकायला आम्ही नाही आलो. तुमच्या माहितीचं आम्हाला घेणार काय? तुमच्या माहितीचं आम्हाला देणार काय? आमचं म्हणणं काय का हा प्रकल्प झालाच नाही पाहिजे अशी आमची एक मुख्याने मागणी. त्याच्यामुळे चर्चा नाही ना, काही नाही. अशा प्रकारचा जाहीर विचार होतो. उद्याला 15 ऑगस्ट ओळखून स्वातंत्र्याचा झेंडावंदन करून सर्वांनी 12 वाजता मनपारगाव नगर कल्याण रोड हवे अडवायचे आणि चक्का जाम करायचे. यासाठी सर्वांनी हजारोच्या संख्येने या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.